नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2024 तर्फा मी तुम्हाला या अगोदरपासूनच सांगितलं होतं की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी जी लिस्ट आहे मेरिट लिस्ट, तर हे जे 15 सप्टेंबर पर्यंत लागणार आहे आणि 15 सप्टेंबरला सुद्धा ते लागली नव्हती, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की 20 सप्टेंबर पर्यंत ते येणार आहे। आणि मी 16 सप्टेंबरला सुद्धा व्हिडिओ टाकला होता की जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी जी लिस्ट येणार होती, तर त्यामध्ये सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे, नेटचा प्रॉब्लेम आहे, कारण की हिंदी स्टेटमध्ये जास्त फॉर्म आल्यामुळे ते सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे जे लवकर कट ऑफ लिस्ट ॲटिगन लागणार नाही। तर मी तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो 17 तारखेला सुद्धा मी एक व्हिडिओ टाकला होता सकाळी की एक तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी लिस्ट आहे एक तर संध्याकाळी येणार आहे आज किंवा मग जे 20 सप्टेंबर पर्यंत सुद्धा येणार आहे। तर पहा, ज्या पण विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिला असेल तर त्यांना जे माझी नोकरी कॉर्नर या यूट्यूब चॅनलचे सच्चे जे विद्यार्थी मित्रांनो माहीत पडले असेल, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नाही, ज्यांना 60%, 70%, 80%, 90%, तर ह्या व्हिडिओ जे तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे, ठीक आहे। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नाही त्यांना सुद्धा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, ठीक आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएसची सेकंड लिस्ट कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। किती मुलांचं सिलेक्शन झालं, यामध्ये काय काय पुढची प्रोसेस आहे, ठीक आहे। आणि ज्यांचं सुद्धा सिलेक्शन सुद्धा झालं असेल तरी सुद्धा तुम्हाला व्हिडिओ पाहावा लागणार आहे, त्याची सुद्धा पुढे तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जवळपास जे अशा अदर राज्यांचं जर आपण बघितलं किती मुलांचं सिलेक्शन झालं, तर पहा जे आसाम राज्यामध्ये 513 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे, आंध्र प्रदेशमध्ये 664 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे, बिहारमध्ये 2118 मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे, त्याचबरोबर छत्तीसगडमध्ये 592 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे, दिल्लीमध्ये 21, त्याचबरोबर जे उत्तर प्रदेशात 2978 विद्यार्थी, हिमाचल प्रदेशमध्ये जे 238 विद्यार्थ्यांचा, झारखंडमध्ये 1179, कर्नाटकमध्ये 866, केरळमध्ये 1467, मध्य प्रदेशमध्ये 1949 आणि महाराष्ट्रामध्ये 1662 विद्यार्थ्यांचं म्हणजे 1662 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, ठीक आहे। तर पहा आपले जे व्हिडिओ मुलं पाहत होते, तर मी जे तुम्हाला या अगोदर सांगितलं होतं की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचे सेकंड लिस्टचा जो कडाप आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा जो कडाप जाणार आहे 90, 91, 92, 93, 94 ह्या रेंजमध्ये असणार आहे। तर पहा तेवढाच कडाप जे विद्यार्थी मित्रांनो लागलेला आहे आणि त्यापेक्षा सुद्धा कमी कडाप गेलेला आहे कोणकोणत्या डिव्हिजनचा, ठीक आहे। आणि ज्यांना 84 सुद्धा मार्क आहे, 84 वाल्या विद्यार्थ्यांचं सुद्धा लिस्टमध्ये नाव आहे, ज्यांना 84 आहे, 85 त्यांचं सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे कोणकोणत्या डिव्हिजनमध्ये, ठीक आहे। तर आपण जर या ठिकाणी बघितलं तर पहिल्या लिस्टपेक्षा ज्या विद्यार्थी मित्रांनो खूप कमी कडाप गेलेला आहे, कारण की पहिली जी लिस्ट होते त्यामध्ये 100 पैकी 100 मुलं जास्त होते, 100 पैकी 99 वाले जास्त मुलं होते, 97 वाले मुलं जास्त होते, 98 वाले मुलं जास्त होते, त्याचबरोबर जे 96 वाले विद्यार्थी जास्त होते, हेच विद्यार्थी होते, म्हणजे 96च्या खाली कटापच नाही लागला होता पहिल्या लिस्टमध्ये। तर पहिल्या लिस्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ते फर्जी मुलं आहे, ठीक आहे। तर आता जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे कट ऑफ लिस्ट खूप डाऊन गेलेली आहे, दुसरी लिस्ट तुम्ही बघितले तर पहिल्यापेक्षा खूप कमी जे कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे, ठीक आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन सुद्धा झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, आपले जे मुलं व्हिडिओ पाहत होते त्यांचं सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे आणि ज्यांचं सुद्धा 1-2 मार्काने जर हुकलं असेल तर त्यांचं सुद्धा सिलेक्शन होणार आहे, 1-2 ह्या तिसऱ्या लिस्टमध्ये येणार आहे, तिसऱ्या लिस्टमध्ये त्यांचं सुद्धा सिलेक्शन होणार आहे, ज्यांना सुद्धा 1-2 मार्काने जे मुलं कटले असेल, ठीक आहे। तर आपण या ठिकाणी बघितलं ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं असेल तर त्यांना जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 3 ऑक्टोबर पर्यंत करायचं आहे, ठीक आहे। तर आणि तुम्हाला जे मेसेजचा वाट बघायचं नाही दुसऱ्या की आपल्याला मेसेज येणार आणि मग जाणार आपण, ठीक आहे। तर ज्यांचं सुद्धा लिस्टमध्ये नाव आलेलं आहे तर त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो त्यांना माहीत आहे की आपल्याला कुठं जावं लागते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला, ठीक आहे। तर तुम्हाला जे मेसेज वगैरे नाही आला तरी सुद्धा तुम्हाला जायचं आहे 3 ऑक्टोबरपर्यंत, ठीक आहे। 3 ऑक्टोबर हे लास्ट डेट आहे, तर 3 ऑक्टोबरच्या अंदर तुम्हाला या ठिकाणी जावं लागणार आहे, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, दुसरी जी लिस्ट आहे हे जे म्हणजे थोडीशी कमी लागलेली आहे पहिल्या लिस्टपेक्षा, तर ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नसेल, ठीक आहे, तर तुम्हाला खचून जायचं नाही, घाबरायचं नाही तुम्हाला, तर तुम्हाला संयम ठेवायचा आहे, कारण की मी तुम्हाला या अगोदरपासूनच सांगत आलो आहे की कट ऑफ जे दुसऱ्या लिस्टचा जो 90च्या वरचा जाणार आहे, 90 झालं, 91 झालं,
92 झालं, 93, 94 असा गेलेला आणि नांदेडचा थोडा हाय गेलेला आहे. ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिली लिस्ट लागली त्यामध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं नाही, दुसरी लिस्ट लागली त्यामध्ये सिलेक्शन झालं नाही, तर तुम्हाला जे तिसऱ्या लिस्टचं जे विद्यार्थी मित्रांनो वाट पाहिजे. ठीक आहे. तर मी तुम्हाला या अगोदरपासूनच सांगत आलो की पोस्ट ऑफिस, GDS, ग्रामीण डाक सेवकची एकच लिस्ट लागत नाही, तर याच्या जवळपास 7 लिस्टा लागते. ठीक आहे. तर पहा ज्यांचं सुद्धा पहिल्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नसेल, दुसऱ्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नसेल, तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो संयम ठेवायचा, कारण की 7 लिस्टा ज्या लागणार आहे. आता ह्या 2 लिस्टा झाल्या, आणखीन 5 लिस्टा येणार आहे. तर आता जे विद्यार्थी मित्रांनो तिसरी लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे, दुसरी लिस्ट लागली आणि भरपूर विद्यार्थी म्हणजे 1-2 मार्काने सुद्धा कटलेले आहे भरपूर विद्यार्थी. ठीक आहे. तर आता तिसरी लिस्ट कधीपर्यंत येणार आहे, तर मी तुम्हाला सांगतो, तर ऑक्टोबर महिन्यातल्या 7 तारखेपर्यंत जे तिसरी लिस्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, कारण की मी पोस्ट ऑफिस, GDS भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे. कारण की सगळी खरी माहिती ज्या विद्यार्थी मित्रांनो आपण देतो आणि भरपूर विद्यार्थ्यांना माहीत असेल. ठीक आहे. तर मी ज्या अगोदरपासूनच तुम्हाला सांगितलं होतं की 15 सप्टेंबरपर्यंत लिस्ट लागणार आहे किंवा 20 सप्टेंबरपर्यंत लिस्ट लागणार आहे दुसरी, तर ती जे विद्यार्थी मित्रांनो लागली. ठीक आहे. तर पहा या ठिकाणी जे पण विद्यार्थी सत्यता आहे ते मी या ठिकाणी मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता ज्यांना सुद्धा 60% असेल किंवा 70% असेल किंवा 80% असेल किंवा 90% असेल. ठीक आहे. तर ह्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कोणत्या लिस्टमध्ये होऊ शकते, म्हणजे सगळ्याच डिव्हिजनचं होणार नाही, मी असं सांगत नाही. तर कोणकोणत्या ठिकाणीच होणार आहे, ज्यांना 60% असेल, 70% असेल, 80% असेल, 90% असेल, तर ज्या ठिकाणी कमी अर्ध आले असेल तर त्या ठिकाणी जास्त चान्सेस आहे त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन व्हायचं. तर आता ज्यांना सुद्धा 60% आहे, 70%च्या अंदर आहे, 80%च्या अंदर आहे, 90%च्या अंदर आहे, ह्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कोणत्या लिस्टमध्ये होणार आहे, तर पहा एक तर 4थ्या लिस्ट ते 7व्या लिस्टच्या अंदर तुम्हाला इंतजार करायचा आहे. एक तर 4थ्या लिस्टमध्ये सुद्धा होऊ शकते किंवा मग एक तर 7व्या लिस्टमध्ये सुद्धा येऊ शकते, म्हणजे 4थी ते 7व्या लिस्टमध्ये ज्या तुमचं ज्या होण्याची जास्त या ठिकाणी शक्यता आहे. ठीक आहे. तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवायचा, कारण की वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला पोस्ट ऑफिस, GDS, ग्रामीण डाक सेवक भरतीबद्दल देत राहतो. ठीक आहे. तर आपण दुसरी लिस्ट जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर दुसरी लिस्ट तरी कमी गेलेली आहे, मागच्या पहिल्या लिस्टपेक्षा खूप कमी लिस्ट गेलेली आहे कमी. आणि आपण कोणकोणत्या डिव्हिजनचा जर बघितलं आपण, ठीक आहे, अकोला डिव्हिजन झालं, अकोला डिव्हिजनमध्ये फक्त हाय गेलेला, कारण की त्या ठिकाणी मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलो होतो की अकोल्याचा हाय जाणार आहे, कारण की त्या ठिकाणी जागा कमी होत्या आणि फॉर्म जास्त त्या ठिकाणी आलेले आहेत ह्या कारणानं. ठीक आहे. आणि खूप कमी मुलं अकोला डिव्हिजनमध्ये घेतले त्यांनी. त्याचबरोबर आपण अमरावती डिव्हिजनमध्ये बघितलं तर त्यामध्ये सुद्धा जे 96पर्यंत गेलेलं आहे, 93पर्यंत सुद्धा मुलांचं सिलेक्शन झालं आहे. ठीक आहे. ज्यांना 93 आहे अमरावती डिव्हिजनमध्ये त्यांचं सुद्धा सिलेक्शन झालं आहे, 92 वाल्यांचं सुद्धा सिलेक्शन झालं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आपण बारामती जर बघितलं तिकडे 86पर्यंत ST कॅटेगरीचा झालेला आहे. ठीक आहे. ST कॅटेगरी आणि PWD कॅटेगरीचा जो कडाप आहे हा खूप कमी जे आहे विद्यार्थी मित्रांनो डाऊन गेलेला आहे प्रत्येक डिव्हिजनमध्ये. ठीक आहे. प्रत्येक डिव्हिजनमध्ये जर आपण बघितलं तर ज्यांना सुद्धा 85-86 जरी असेल तर PWD असेल तर त्यांचं सिलेक्शन जे आहे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक डिव्हिजनमध्ये झालेलं आहे. ठीक आहे. तर PWD कॅटेगरीचा जो कडाप हा कमी गेलेला आहे आणि चंद्रपूरचा सुद्धा खूप डाऊन गेलेला आहे कडाप. मी तुम्हाला जसं सांगितलं तसंच कडाप या ठिकाणी गेलेला आहे. ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपला जो अंदाज आहे हा जवळपास 100% लागतो. ठीक आहे. तर आता जे सेकंड लिस्ट लागले, तर ज्यांचं सुद्धा सेकंड लिस्टमध्ये नाव नसेल तर तुम्हाला थर्ड लिस्टचे जे इंतजार करायचं आहे, तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला पोस्ट ऑफिस, GDS, ग्रामीण डाक सेवक भरतीबद्दल देत राहणार आहे. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.